सगळेजण आजकाल ट्रॅक्टरने शेती करतात, पण तुम्ही अजूनही बैलांच्या जोडीने नांगरणी करतायत. या पारंपरिक पद्धतीमागे काय नेमकं कारण आहे? पारंपरिक पद्धत म्हणजे जे आजपर्यंत इथे शेती केली जायची त्याचं जे मुख्य साधन शेतीचं म्हणजे बैलजोडी हिने केलेली नांगरणी, याला अनुसरूनच ही सर्व शेती इथं केली जायची. कारण आम्ही बालपणापासून ह्या सर्व शेतीमध्ये आजोबांबरोबर शेती पाहिलेली आहे, वडिलांबरोबर शेती केलेली आहे. आणि आता मी स्वतः शेतकरी असून मी स्वतः शेती इथं करतो आहे. शेती हा माझा मूळ व्यवसाय आहे आणि त्याच उद्देशानं मी शेती करत असतो. परंतु माझ्या वैयक्तिक बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर इथला शेतकरी आहे तो फक्त एक कुटुंबाची गरज भागवण्यापुरती शेती करत असतो. परंतु मी गेली 5 ते 6 वर्ष म्हणजे साधारण 2019 पासून जी शेतीची माझी पद्धत आहे किंवा शेती कशासाठी करावी, कशी करावी, याचं जे माझं का जे अवलोकन आहे त्या नुसत्या शेतीतून आपला वार्षिक उदरनिर्वाह भागेल एवढंच उत्पन्न न घेता त्या शेतीच्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाला, आपल्या प्रपंचाला सुद्धा हातभार लागेल अशा पद्धतीने मी शेती करत असतो आणि करतो. मी शेतीमध्ये 2 पार्ट आहेत, एक नाचणी आणि भात. नाचणीकडं बघायचं म्हटलं तर मी 1 वर्षामध्ये गॅप देऊन नाचणी करतो. किमान 25 गुंठ्याला माझी नाचणी असते आणि त्या नाचणीच्या उत्पन्नातून मी किमान माझ्या कौटुंबिक गरजेला लागणारं धान्य म्हणजे नाचणी ही ठेवून मी त्याच्यापासून उर्वरित धान्य किंवा नाचणी विकून एक 15,000 ते 20,000 रुपये मला उत्पन्न मिळेल अशा सोर्सने मी नाचणी करतो. आणि बदलत्या हवामानामुळे शेती करणं पण आता कठीण झालेलं आहे. तरी तुम्ही ही जुनी पद्धत कशी टिकवून ठेवलीत आणि तरुण पिढीला आताच्या काय सांगाल? वातावरणामध्ये बरेचसे बदल होत आहेत, त्याच्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात शेतीची हानीसुद्धा होते. त्याच्याबरोबरच रानटी प्राण्यांपासून सुद्धा शेतीचं मोठं नुकसान होतं आहे. परंतु त्याच्यावर मात करून आपण प्रत्येकाने शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण शेतकऱ्याचे लेकरं आहोत, ही भूमी हीच आपली माय आहे. शहरामध्ये जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या शेतीमध्ये कसून आपला उदरनिर्वाह भागवून आपल्या कुटुंबामध्ये आनंदित राहण्याचा ह्याच्यातसुद्धा कमी समाधान नाही आहे, पण अजून त्याच्याकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण मुंबईत गेला म्हटल्यानंतर तो सुखी झाला समाज असं काही मुळीच नाही. इथंसुद्धा जर योग्य दिशेने योग्य गरजेनुसार जर आपण त्याच्यामध्ये त्या शेतीमध्ये जर मेहनत केली तर आपण त्याच्यापेक्षा सुद्धा मुंबईत राहण्यापेक्षासुद्धा इथं आपण चांगली शेती करू शकतो. परंतु एक शेतीचं आता मुख्य कारण म्हणजे असं झालं आहे, एखादी कुटुंब पद्धत ही आता संपुष्टात आलेली आहे. याच्यामागे एका कुटुंबामध्ये 10-10, 15-15 लोकं असायची. त्याच्यामुळं चांगल्या व्हाय की शेती इथं करणं शक्य होतं. आता 2 नवरा बायको आणि 2 मुलं असा हा परिवार असल्यामुळं जी गरजेची आज बैलजोडी आहे ही आज प्रत्येक शेतकऱ्याला एक वर्षभर सांभाळणं मोठं कठीण काम झालेलं आहे. त्याच्यामुळं पारंपरिक पद्धत जी काय होती बैलांची जी नांगरणी, त्याच्यामुळं ह्या कारणामुळंच आधी मुळात ही नांगरणीला लोकांनी बाजूला ठेवून नवीन अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून आपली शेती कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करतायत. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या पूर्ण कुटुंबाला याच्याबद्दल एक आस्था निर्माण करून दिली पाहिजे. ही आपल्या भूमीची सेवा करून तुझा उदरनिर्वाह भागव ह्याच्यासाठी त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. याच्यामध्ये गरजेचं काय आहे हे त्याला सांगितलं पाहिजे. अशा ह्या गोष्टी जर आपण सर्वांनी जर केल्या तर ही भूमी आणि ही शेती अजूनसुद्धा काही वर्ष का होईना पण तशीच जागेवर अस्तित्वावर राहील असं मला वाटतं.